अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया। आजचा व्हिडिओ आपण संकष्टी चतुर्थीसाठी करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की संकष्टी चतुर्थीला जर का सूर्यास्तानंतर आपण पूजा केली तर त्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आणि समाधान लाभू शकेल। तर नमस्कार, मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलवर। आणि आज जर का तुम्ही पहिल्यांदा मला बघत असाल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ ऐकत असाल किंवा बघत असाल तर नक्कीच आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर असे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्यासाठी मी रोज घेऊन येत असते। तर त्यासाठी आपल्या बेलला ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या येत्या व्हिडिओजची नोटिफिकेशन लवकरच मिळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। संकष्टी चतुर्थी म्हणजे आजच्या दिवशी जर का तुम्ही सूर्यास्तानंतर गणेशाची पूजा केली तर तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधान नक्कीच लाभणार आहे। कारण बरेचसे लोक गणेश भक्त जे असतात ते बरेचसे लोक आजच्या दिवशी कडक उपवास करतात आणि गणपती बाप्पाची उपासना करतात आणि त्याचबरोबर मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आजची जी पूजा आहे ती व्यवस्थित आणि षोडोपचाराने करतात। तर हिंदू संस्कृतीत गणरायाची आराधना, उपासना, नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेले आहे। कोणत्याही पूजेची किंवा शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेनेच केली जाते। त्यामुळे संकष्टी चतुर्थीला व्रत आणि विधिवत गणेश पूजन जर का आपण केलं, त्याचबरोबर त्यांना त्यांचा मान दिला तर आपल्याला नक्कीच सुख समृद्धी मिळते। त्याचबरोबर आजच्या दिवशी जे आहे तुम्हाला धर्मशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात हे तुम्हाला तर माहितीच आहे। एक विनायक चतुर्थी असते आणि त्याचबरोबर एक दुसरी असते, ती म्हणजे कृष्ण पक्षातील चतुर्थी, म्हणजे जी पौर्णिमेच्या नंतर येते तिलाच आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो। आणि जी दुसरी असते जी अमावस्येच्या नंतर येते ती असते विनायक चतुर्थी, त्याला आपण शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी म्हणतो, ती अमावस्येच्या नंतर येते। संकष्टी चतुर्थी ही जी असते ही पौर्णिमेच्या नंतर चौथ्या दिवशी म्हणजेच संकष्टी चतुर्थी म्हणून आपण ही करतो आणि ह्या दिवशी उपवास केला जातो। विनायक चतुर्थी जी आहे ती सुद्धा बरेच जण उपवास करतात, त्या दिवशी एकादशीसारखा उपवास केला जातो आणि गणपतीची आराधना केली जाते। तर गणपतीची चतुर्थी ही तिथी आहे, त्यामुळे ह्या दिवशी श्री गणेशाची विधिवत आपल्याला पूजा करावी लागते। त्यामुळे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी जी म्हणजे आज 20 फेब्रुवारी रोजी रविवार आहे आणि त्याच दिवशी आपल्याला गणपतीची आराधना करायची आहे। हिंदू संस्कृतीत गणरायाची आराधना, उपासना, नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला सांगितलेले आहे। त्यामुळे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेनेच करतो। त्यामुळे भविष्य पुराणानुसार संकष्टी चतुर्थीला व्रत आणि विधिपूर्वक गणेश पूजन केल्याने सुख समृद्धी लाभते। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रतसंकल्प आपल्याला करावा लागतो आणि त्याचबरोबर गणेशाची पूजा करायची असते। दिवसभर श्री गणेशाचे नामस्मरण करायचे असते। तर आता यानंतर आपण बघूया की सूर्यास्तानंतर आपल्याला पूजा कशी करायची आहे। तर सूर्यास्तानंतर आपल्याला गणपती आणि त्याचबरोबर चौथ मातेची सुद्धा पूजा करायची आहे। तर ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला आता सांगते। पुराणानुसार सायंकाळी सूर्यास्तानंतर श्री गणेश व चौथ माता यांची विधिपूर्वक पूजा करावी लागते। चंद्रोदयानंतर हस्तरेखावर चांदीचे नाणे किंवा चांदीची एखादी छोटीशी वस्तू घेऊन आपल्याला चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करावं लागतं आणि असं केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि त्यांचा आशीर्वाद देतात। त्याचबरोबर आपल्याला त्यांना नंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आरती करायची आहे। तर चंद्रदेवाला अर्घ्य दिल्यानंतर पंचोपचारे आपल्याला पूजा करावी लागते। त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवायच्यासाठी तुम्ही तिथं मोदक ठेवू शकता किंवा लाडू ठेवू शकता। त्याचबरोबर तुम्ही घरात जे काही करत असाल यथाशक्ती किंवा क्षमतेनुसार तुम्ही कुठल्याही गोष्टी करत असाल त्याचा तुम्ही तिथे नैवेद्य दाखवू शकता। विधिपूर्वक पूजामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला तिथे दुर्वा अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पाला एक जास्वंदाचं फूलसुद्धा व्हायचं आहे। पूजेदरम्यान गणपती बाप्पाला दुर्वा वाहणे हे खूप फलदायी असते, कारण गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडतात, त्यामुळे दुर्वाशिवाय पूजा संपूर्ण होत नाही। शुभ कार्य आणि प्रगतीत जर का तुमच्या बाधा येत असेल तर ह्या दिवशी तुम्ही नक्कीच संकटनाशम गणपती स्तोत्र याचं पठण तुम्हाला करायचं आहे। गणपती स्तोत्राचं रोजच्या रोज पठण केल्याने सुद्धा गणपती बाप्पाची जी कृपादृष्टी आहे ती आपल्यावर राहते आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्या कार्यांमध्ये ज्या अडीअडचणी येत असतील त्या गोष्टींमध्ये कुठलेही विघ्न किंवा कुठलेही संकट येत असतील तर ते हरतात आणि त्याचबरोबर त्यांचा जे आशीर्वाद आहे किंवा त्यांची जी आपल्या डोक्यावर हात आहे तो सदैव राहतो
आणि त्याचबरोबर आपल्याला कधीही कुठल्या गोष्टीमध्ये संकट येत नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर का उपवास केला नसेल तरी काही हरकत नाही, मनोभावाने पूजा करा आणि त्याचबरोबर सूर्यास्तानंतर चंद्राला अर्घ्य द्या, षोडोपचारे गणपतीची पूजा करा आणि त्याचबरोबर आरती म्हणा आणि त्याचबरोबर दुर्वा व्हायला विसरू नका आणि जास्वंदाचं फूलसुद्धा व्हायला विसरू नका. दिवसभर गणपतीचं नामस्मरण करा, नक्कीच तुम्हाला फलदायी अशा गोष्टी नक्कीच मिळतील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हा मला नक्कीच तुम्ही सांगा. त्याचबरोबर असेच अजून नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि येत्या व्हिडिओसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करावं लागेल. भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.